मराठी बांधवांनी चक्क पोलिसांना डोक्यावर घेऊन नाचू लागले। पोलीस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन मराठी बांधव नाचले। मुंबईमध्ये मराठा बांधव स्वच्छता करू लागले। अतिशय आनंद मराठा बांधवाला झाला। आरक्षणाच्या 5व्या दिवशी कुणाला वाटलं नव्हतं ते घडलं। जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता जी.आर. निघणार, तेव्हा एकच आनंदाची लाट संपूर्ण मराठा बांधवांमध्ये बस। पोलीस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन मराठा बांधव नाचू लागले, आभार व्यक्त करू लागले। सीएसटी समोर मराठा बांधवांनी स्वच्छता सुरू केली, मुंबई स्वच्छ करू लागले। कारण आता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीत हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। आता नवीन जी.आर. निघणार। नवीन जी.आर. नुसार कोणत्या मराठी बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कोणत्या मराठी बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नवीन जी.आर. आलाय। या जी.आर. मध्ये नवे नियम कोणते असणार, कोणते मराठी बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र असणार आणि कोणते मराठी बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र नसणार, हे नवे नियम कसे असणार, कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटप केले जाणार, नवीन जी.आर.चा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार, किती मराठ्यांना आरक्षण मिळणार, कधीपासून मिळणार, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। मराठी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस आहे, कारण की आज नवा जी.आर. निघणार। नवीन शासन निर्णय तयार झाले आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। एवढ्या लवकर निर्णय होईल असं कधीच वाटलं नव्हतं, पण काल अशी घडामोड घडली की ज्यामुळे हा निर्णय अत्यंत वेगाने घेण्यात आला। अक्षरशः मराठा बांधव पोलीस अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले, प्रचंड आभार व्यक्त करू लागले। आजचा हा आनंदाचा दिवस येण्यासाठी कालचा दिवस जो आहे त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या होत्या। कालची परिस्थिती एकदम वेगळी होती। काल दुपारी घडलं असं की ज्यामुळे हा निर्णय आज सकाळीच घेण्यात आला। काल दुपारी मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली होती। त्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने प्रचंड ताशेरे ओढले। कोर्टाने स्पष्ट आदेश दिले, आज दुपारपर्यंत मुंबईतले सगळे रस्ते मोकळे करा। आझाद मैदान व्यतिरिक्त जे आंदोलन मुंबईत इतर ठिकाणी होत आहे त्यांना घरी पाठवून द्या। आणि या बातमीमुळे संपूर्ण न्यूज चॅनलवर असं पसरलं होतं की आंदोलन मागे घ्यावं लागणार, आंदोलन आता चालणार नाही। आणि या निर्णयामुळे काल मराठा बांधवांमध्ये थोडी निराशा पसरली होती। पण अखेर आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये नवीन जी.आर. काढण्यात आला। नवीन जी.आर. तयार झाला। आता नव्या जी.आर. नुसार कोणत्या मराठी बांधवांना आरक्षण